खंडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ। तर आज आहे आपला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि बघा किती छान आपली आजची श्रावण महिन्याची पूजा झालेली आहे ते। आणि ही छान पूजा माझ्याकडून शिवशंकरांनीच करून घेतलेली आहे। तर ही पूजा मी कशी केली तर चला पाहूयात। मी इथे पूजेची सुरुवात केलेली आहे। तर मी सर्व वस्तू ज्या ज्या पूजेला लागणार आहेत ना त्या एका ठिकाणी आणून ठेवल्या, म्हणजे सारखं पूजा करताना उठायला नको। तर मी अशी इथे छानपैकी पूजेची तयारी करून घेतली आणि मी आता पूजेची मांडणी सुरू करणार आहे। मी आता इथे मांडणीला सुरुवात केली आहे आणि कोणतीही पूजा सुरू होण्याआधी स्वस्तिक तर काढायलाच पाहिजे। तर मी इथे स्वस्तिक काढून घेतलं रांगोळीने आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलं। त्यानंतर मग मी इथे चौरंग मांडून घेतला, त्यावरती पांढरं वस्त्र अंथरलं। आज मी सगळी पूजा ही पांढऱ्या कलरचीच करायची ठरवली होती, कारण पांढरा रंग हा भगवान शंकरांचा प्रिय रंग आहे। तर मी इथे दिव्यांना आसन दिलं आणि पहिल्यांदा मी दीप प्रज्वलन केलं। कोणतीही पूजा करायच्या आधी दीप हे प्रज्वलन करून घेतलं पाहिजे। आधी आपण दिवा लावून घ्यायचा। तर मी दोन्ही समया इथे प्रज्वलित करून घेतल्या आणि त्यानंतर मग मी पूजेला सुरुवात करणार आहे। तर मी इथे आता पूजेला सुरुवात केली आहे आणि पूजेची सुरुवात म्हणजे कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि आधी आपण विघ्नहर्त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे। तर मी गणपती बाप्पांच्या अभिषेकाला सुरुवात केली आणि कोणताही अभिषेक घालण्याच्या आधी पहिल्यांदा थोडंसं पाण्याने स्नान घालायचं, म्हणजे थोडासा पाण्याचा अभिषेक करायचा। त्यानंतर आपल्याला जो हवा आहे ते त्याचा अभिषेक करायचा। तर मी इथे गणपती बाप्पांचा पंचामृताने अभिषेक केलेला आहे आणि तुम्ही हा अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकता किंवा गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जाप करत अभिषेक घातला तरी चालेल। मी इथे ओम गंग गणपते म्हणतच अभिषेक घातलेला आहे। तर मी पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पांचा अभिषेक उरकून घेतला आणि त्यांना स्वच्छ स्नान अभिषेक घालून स्वच्छ केलं आणि त्यांची पूजा पहिला करून घेतली। तर इथे आपल्या गणपती बाप्पांचा अभिषेक झालेला आहे आणि मी गणपती बाप्पांना तांदळाचं आसन देऊन त्याच्यावरती विराजमान केलं, त्यांना अष्टगंध लावून घेतलं आणि त्याचबरोबर कुंकूही लावून घेतलं। तर बाप्पांची पूजा सुरू झालेली आहे। त्यांना चंदन आणि कुंकू लावून घेतलं। पुरुष देवतांना कधीच हळद लावायची नाही, त्यांना नेहमी चंदनाचा टिकला किंवा कुंकाचा टिक्काच लावावा। त्यांची मी इथे छान प्रकारे पंचोपचार पूजा करून घेतली। पुष्प, धूप, अगरबत्ती वगैरे ओवाळून बाप्पांना नैवेद्य दाखवला गुळ आणि खोबऱ्याचा आणि त्यांना प्रार्थना केली की ही पूजा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या। आणि खरंच बाप्पांनी माझ्याकडून ही पूजा खूप छान पद्धतीने आणि एकदम निर्विघ्नपणे पार पाडून घेतली। तर बाप्पांची पूजा झाल्यानंतर मी इथे महादेवांच्या अभिषेकाची तयारी सुरू केली। बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला होता मी। तर मी इथे शिवशंकराच्या अभिषेकाची तयारी सुरू केली। त्यांना पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक घालून घेतला, त्यानंतर मग मी पंचामृताचा अभिषेक घालून घेतला आणि पंचामृताचा अभिषेक घालताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा, नाहीतर मग तुम्ही ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् धियो यो न प्रचोदयात् या महामृत्युंजय मंत्राचाही जाप करू शकता। तर इथे महादेवांना मी पंचामृताने अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर मग शिवलिंग मी स्वच्छ करत आहे पाण्याने। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सगळीकडून छानपैकी पाणी टाकून मी शिवलिंग स्वच्छ केलं आणि ते स्वच्छ वस्त्राने पुसून घेतलं आणि त्याची चौरंगावरती स्थापना केली। आणि चौरंगावरती स्थापना केल्यानंतर मग मी रुद्राभिषेकाची पुढची तयारी केली आणि रुद्राभिषेक हा पाण्याने घालायचा। भगवान शिवशंकरांना पाण्याचा अभिषेक हा अतिशय प्रिय आहे। मी ताम्हण ठेवून घेतलं
आणि ताम्हणामध्ये शिवशंकरांचे लिंग ठेवून घेतलं, शिवलिंग. आणि पिंडीवरती एकसारखा जलधारी अभिषेक करायचा आहे. आपण मंत्र स्तोत्र चालू असताना एक अभिषेक पात्र आहे, ते अभिषेक पात्र त्याच्यावरती लावून घ्यायचं. कारण आपण रुद्राभिषेक करताना भरपूर सारे मंत्र स्तोत्र बोलावे लागतात. खूप सारं वाचन असतं, 1.5-2 तासाचं वाचन असतं. तर तुम्ही जोपर्यंत वाचन करता तोपर्यंत त्याच्यावरती पाणीही पडत राहायला हवं, तो अभिषेक सतत व्हायला हवा. त्यामुळे तुम्ही हे अभिषेक पात्र नक्की घ्या. त्यानंतर इथून आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. श्री गणपती अथर्व शीर्षापासून सुरुवात करायची. त्यानंतर 1 वेळा शिव कवच स्तोत्र बोलायचं. त्यानंतर 1 वेळा शिवमहिम्न स्तोत्र, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा, रामरक्षा स्तोत्र 1 वेळा, काल भैरव अष्टक 1 वेळा, रुद्र संस्कृत 1 वेळा, रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा, शिव गायत्री मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, श्री महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, श्री सुक्त 1 वेळा, शिव नामावली, शिव प्रार्थना आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप. तर हे एवढं सगळं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. शंभो श्री काल भैरव अष्टक स्तोत्र. ओम देवराज सेव्यमान पावनांग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंदवंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भानुकोटि भास्वरं भक्तितारकं परम नीलकंठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचितताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भुक्ति मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोक विग्रहं विनिघ्नवदन मनोज्ञेयं किनित्ल संकटिं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे धर्मसेतु पालकं अधर्म मार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाश शोभितांगमण्डलं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरारामपादयुग्मकं नित्यमद्वितीयं. शिव गायत्री मंत्र. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. 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 ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. इथे माझा वाचनाचा संपूर्ण भाग झालेला आहे. माझं वाचन पूर्ण झालेलं आहे आणि मी इथे महादेवांना भस्म लावून घेत आहे. आणि आता मी शिवलिंगावरती बिल्वपत्रांचा म्हणजेच बेलपत्रांचा अभिषेक करणार आहे. 108 बेलपत्रांचा मी अभिषेक करणार आहे. आणि जे आपल्या नित्यसेवेतली शिव अष्टोत्तर नामावली आहे ते वाचत वाचत हा अभिषेक करायचा आहे. हे बघा, ही शिव अष्टोत्तर नामावली आहे. हे वाचत वाचत आपल्याला 1-1 बेलपत्रांचं पान शिवशंकरांवरती व्हायचं आहे. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. तर माझा बिल्वपत्रांचा अभिषेक बघा करून झालेला आहे. बघा, त्याचा ढीगच पूर्ण साठलेला आहे शिवशंकरांवरती. तर बेलपत्र कधीही देठाकडून शिवशंकरांना व्हायचं आणि पान आपल्याकडे करायचं. तर मग मी आता इथे शिवशंकरांवरून सगळी पानं साईडला करून जरा ते साईडला सजवून दिली आणि आता त्यांची मी पंचोपचारे छानपैकी पूजा करत आहे. तर मी त्यांना चंदन लावलं आणि भस्म मी आधीच लावून घेतलं होतं. त्यांना चंदन लावलं आणि मी त्यांना धोत्र्याचं फळ
आणि फूल अर्पण केलं. तर धोत्र्याचं फळ त्यांना यासाठी अर्पण करतात की जेव्हा समुद्र मंथनातून विष निघालं होतं तेव्हा ते भगवान शंकरांनी प्राशन केलं, तेव्हा त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये खूपच आगाग व्हायला लागली आणि तेव्हा अश्विन कुमारांनी त्यांची जलन आगाग कमी होण्यासाठी त्यांना धतुऱ्याचं औषध दिलं आणि तेव्हापासून ते शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे धोत्र्याचे फूल फळ हे भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही नक्की पाहत जा. आणि याचा दुसरा अर्थ असाही आहे की आपण जो आपला कडूपणा आहे तो भगवान शंकरांना समर्पित करतो आणि भगवान शंकर आपल्याला गोडव्याचा आशीर्वाद देतात. तर आजची शिवामूठ होती तांदूळ आणि मी शिवामूठ वाहून घेतली. तर शिवमूठ वाहताना कधीही 3 वेळा व्हावी आणि त्यात थोडंसं पाणी मिक्स करूनच व्हायचं. 1-2-4 थेंब पाणी त्यात मिक्स करायचं आणि शिवामूठ व्हायची. तर मी इथे शिवमूठ वाहून घेतली 3 वेळा आणि त्यानंतर मग शिवमूठ व्हायल्यानंतर मी फुलं वाहून घेतली. आजची शिवमूठ ही तांदूळ होते. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. त्यानंतर मग मी उरलेल्या पूजा उरकून घ्यायला लागले. त्यांना फुलं वगैरे वाहून घेतली. आज मी संपूर्ण पांढरीच फुलं आणली होती कारण भगवान शंकरांना पांढरा कलर प्रिय असल्यामुळे मी सगळं पांढरंच केलं होतं. त्यानंतर छान पंचोपचार पूजा झाल्यानंतर मी भगवान शिवशंकरांची कर्पूर आरती घेतली कारण त्यांना कर्पूर आरती ही खूप प्रिय आहे. त्यानंतर अशी आपली एकंदरीत सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि आपली रुद्राभिषेकाची सेवा ही पूर्ण झालेली आहे. आणि हे सेवा करताना जर माझं काही चुकलं असेल तर मला शिवशंकर माफ करा आणि ही पूजा माझी स्वीकारा एवढीच प्रार्थना करते. आणि ही पूजा कशी झाली तुम्ही मला नक्की सांगा. पाहिलं तुम्ही सर्वांनी की कशा प्रकारे मी ही रुद्राभिषेकाची पूजा केलेली आहे. ही भगवान शिवशंकराची अति उच्च कोटीची आणि प्रिय सेवा आहे. तर तुम्ही सर्वांनी ही श्रावण महिन्यामध्ये नक्कीच ही पूजा घरच्या घरी करू शकता. आणि जर तुम्हाला घरी जमत नसेल तर आपल्या जवळच्या केंद्रामध्ये सामूहिक सेवाही तुम्ही करू शकता. तर ही अशी पूजा माझ्याकडून झालेली आहे आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जे रुद्राभिषेकाचं जे पाणी असतं ते कृपा करून अजिबात फेकून देऊ नका कारण ते पाणी म्हणजे अगदी इतकं प्रभावी आहे की ते कुणी घरात अतिव्यसन करत असेल किंवा एखादी व्यक्ती जास्त आजारी असेल तर तुम्ही ते त्याला पाणी नक्की द्या. तुम्ही बघा याचा प्रभाव किती आहे तो तुम्ही नक्की तुम्हाला फरक पडेल. तर घरात कुणी आजारी असेल तर ते पाणी तुम्ही एका बॉटलमध्ये साठवून ठेवा आणि जेव्हाही घरात कुणी आजारी पडेल तर तुम्ही त्याला ते पाणी द्या. आणि बस असा होता आजचा व्हिडिओ. तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय, धन्यवाद.